मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मित्रांनो, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 8 जानेवारी सोमवार, मार्गशीर्ष मास, कृष्ण पक्ष, द्वादशी, अनुराधा नक्षत्र, गंड योग, कौलव कर्ण। चला तर सुरू करूया राशी भविष्याला। मेष राशी, प्रवासामध्ये मौल्यवान वस्तूची आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे। प्रवासामध्ये सावध राहून प्रवास करा, अनर्थ टळेल। वृषभ राशी, कुटुंबासाठी व घरगुती कामासाठी आपल्याला स्वतः धन खर्च करावा लागेल व तशी गरज सुद्धा भासू शकते किंवा अचानक धन खर्च करावा लागू शकतो। मिथुन राशी, कुठल्याही झटपट किंवा शॉर्टकट पद्धतीने पैसे कमवणे शक्यतो टाळा किंवा प्रयत्न करू नका। असं जर करायला जाल तर आपले मोठे नुकसान होऊ शकते। कर्क राशी, विद्यार्थी वर्गाला क्रीडा स्पर्धेत मनाप्रमाणे यश मिळेल, परंतु आपल्याला प्रॅक्टिस म्हणजे सराव वाढवावा लागेल। सिंह राशी, एखाद्या घटनेमुळे मानसिक तणाव वाढू शकतो, अतिविचार करणे शक्यतो टाळा, नाहीतर स्वास्थ्य बिघडू शकते। कन्या राशी, बोलताना किंवा आपले मत मांडताना अतिरिक्त शब्दांचा वापर करू नका, मोजकेच बोला, ठराविक बोला। तुळ राशी, एखाद्या मित्राच्या अडचणीला आपण धावून जाल, आपल्याला निस्वार्थ त्याची सेवा करावी लागेल, आपण त्याची निस्वार्थ मदत कराल, त्याचे आपल्याला आत्मिक समाधान लाभेल। वृश्चिक राशी, करत असलेल्या कामात नक्कीच यश मिळेल, परंतु साथीदार जोडीदार आपल्याला बदलावे लागतील। धनुराशी, संततीमुळे आपले नाव लौकिक होईल, त्यांच्यावरील आपला विश्वास वाढेल। मकर राशी, अति चंचलतेमुळे मन आपले आज अस्थिर होऊ शकते, स्थिर मताने स्थिर मनाने विचार करा, सर्व अडचणी दूर होतील, यश मिळेल। कुंभ राशी, आज कामाची कदाचित दगदग पुन्हा वाढू शकते, त्यामुळे आपल्याला थोडासा थकवाही जाणू शकतो, विश्रांतीची गरज भासेल। मीन राशी, कमाईपेक्षा खर्चाची वाढ जास्त होईल, आर्थिक नियोजन योग्य वेळी करून घ्या। आजचा दिवस 12ही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।